शिर्डीमध्ये 3 दिवसीय रामनवमीच्या उत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. पहाटेच्या काकड आरतीनंतर साई प्रतिमा, वीणा आणि पोथींची शोभा मिरवणूक काढून या उत्सवाला प्रारंभ झालाय. उत्सवाचं हे 115वं वर्ष असून मोठ्या संख्येनं भाविक पायी पालख्या घेऊन शिर्डीत दाखल झालेले आहेत. बंगळुरू इथल्या साई भक्तांकडून साई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट सुद्धा केली आहे. उत्सवाच्या मुख्य दिवशी म्हणजेच उद्या साई मंदिर साई भक्तांनी दर्शनासाठी रात्रभर खुलं असणार असल्याची माहिती सध्या मिळत आहे. साईबाबांच्या शिर्डीमध्ये मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये 3 दिवसीय रामनवमी उत्सवाला सुरुवात झालेली आहे. 115 वर्षापासूनची परंपरा जी आहे ती या रामनवमी उत्सवाला लागलेली आहे आणि तेव्हापासून मोठ्या उत्साहामध्ये साईनगरीमध्ये रामनवमी उत्सव साजरा केला जातो. दरवर्षी मोठा उत्साह या रामनवमी उत्सवामध्ये असतो. पहाटेच्या काकड आरतीनंतर पारंपरिक शोभायात्रा काढत उत्सवाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. पहाटे काकड आरती पार पडल्यानंतर साई प्रतिमा, वीणा आणि पोथीची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ढोल ताशाच्या गजरामध्ये आणि साई नामाच्या जयघोषात ही मिरवणूक मंदिर परिसरामध्ये काढण्यात आली. यामुळे संपूर्ण शिर्डी नगरीत भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आहे. राज्याच्या विविध भागातून तसेच देशभरातून भाविक मोठ्या संख्येने रामनवमी उत्सवासाठी शिर्डीमध्ये दाखल होत असतात. अनेक मोठ्या पायी पालख्या शिर्डीमध्ये देखील दाखल होत असतात. दरवर्षी मोठ्या संख्येने पालख्यांची देखील रामनवमी उत्सवासाठी गर्दी असते. 3 दिवस चालणाऱ्या उत्सवामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि प्रमुख म्हणजे रामनवमी उत्सवाच्या दिवशी साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी रात्रभर खुलं ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय साई संस्थांनी घेतलाय. त्यामुळे भाविकांना अखंड वेळ दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. रामनवमी उत्सवानिमित्त मंदिर परिसरामध्ये आकर्षक द्वारकामाई मंडळाच्या वतीने मंदिर आणि मंदिर परिसराला सुंदर सजावट करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे क्रमांक 4 नंबर हे जे गेट आहे या परिसरामध्ये आपण बघू शकतो. साई मयूर द्वार हा भव्य आणि आकर्षक काल्पनिक देखावा जो आहे तो साकारण्यात आलेला आहे आणि जो देखावा भाविकांचं लक्ष देखील वेधून घेत आहे. त्याचबरोबर बेंगळुरू येथील साई भक्त आहे त्यांच्या वतीने साई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट देखील करण्यात आलेली आहे आणि एकूणच पुढील 3 दिवस रामनवमी उत्सवानिमित्त शिर्डीमध्ये मोठा उत्साह बघायला मिळणार आहे आणि भाविकांची गर्दी साईनगरीमध्ये ओसंडून वाहत आहे. रामनवमीच्या मुख्य दिवशी साई मंदिर रात्रभर खुलं असल्यानं जास्तीत जास्त साई भक्तांनी शिर्डीला यावं असं आवाहन साई संस्थांकडनं करण्यात येत आहे. कुणाल जमदाडे, झी 24 तास, शिर्डी, अहिल्यानगर.